शिक्षण उपसंचालकांकडे माहितीच्या अधिकाराखाली तुमची माहिती मागवली असून प्रत्येकी 15 लाख रुपये दिल्यास तुमची तक्रार मागे घेतो अशी दमदाटी करून पैसे न दिल्यास तिघांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना 26 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता सांगोल्यात घडली। याबाबत सुनील प्रकाश लवटे राहणार मिरज रोड सांगोला यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी बापू संभाजी लवटे राहणार लोटेवाडी तालुका सांगोला याच्या विरुद्ध BNS 2023 कायद्यानुसार 308(2), 308(5), 351(2), 359(3) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी सुनील लवटे हे नूतन विद्यालय कोर्टी तालुका पंढरपूर येथील प्रशालेतील सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत। सन 2015 मध्ये आरोपीने फिर्यादीसह संस्थेतील इतर कर्मचारी यांच्या माहितीच्या अधिकाराखाली मुख्याध्यापक आणि संस्थेला माहिती मागवली होती। त्यावेळी माहिती अधिकाराबाबत माहिती नसल्याने संस्थेतील बऱ्याच कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 50,000 रुपये द्या नाही तर तुमची नोकरी घालवतो अशी दमदाटी करून रोखीने 50,000 रुपये जबरदस्तीने घेतले होते। दरम्यान 15 दिवसांपूर्वी आरोपी हा फिर्यादीला भेटला असता त्याने पैशांसाठी दमदाटी केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।